पेगासससोबत उज्जैनवरून ओंकारेश्वरला जाताना हा सुंदर असा व्ह्यू आपल्याला भेटलेला आहे, तो एन्जॉय करूया. आणि सप्तसिंधूंपैकी एक असलेल्या नर्मदा नदीवरती पेगाससचं आगमन झालेलं आहे. विथ दिस व्ह्यू. हर हर गंगे, ओम नमः शिवाय. नर्मदा नदी तट, रामघाट, कृष्णघाट, शिवघाट, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि वरती चंद्रमा. ही समोर आदि शंकराचार्यांची मूर्ती आहे, ज्यांनी समाजामध्ये समोच्च प्रबोधन आणि शांततेचा संदेश दिला होता. आणि ह्या इथे समोर आहे नर्मदा आणि कावेरी, ह्या दोन नद्यांचा संगम, ज्याला त्रिवेणी संगम असं पण म्हटलं जातं. विथ द इव्हनिंग व्ह्यू. या साईडला आहे शिवपुरी, इकडे आहे विष्णुपुरी, समोर आहे नर्मदा नदी. वरच्या स्वर्गातून अप्सरा दिसत आहेत अशा सर्व मूर्ती आहेत. आणि हा लाल दगड आहे, जो अगेन कार्विंग करण्यासाठी खूप हार्ड असतो, बट त्यामध्ये देखील यू कॅन सी या बाजूने संपूर्ण होल आहे आणि इनसाइडमध्ये पण होल आहे. So this was our technology before years ago. जेव्हा संपूर्ण जग 2D आर्टिफॅक्टसाठी ऑप्शन शोधत होतं, त्यावेळेला इंडियामध्ये 3D आर्टिफॅक्ट्स आले होते, तेही स्टोनमध्ये. ओके, सो दॅट्स द फॅक्ट की ओंकारेश्वर आणि ममलेश्वर असे दोन ज्योतिर्लिंग अर्ध्या अर्ध्या स्वरूपामध्ये इथे आहेत. इथे आपण चंद्रमाचं दर्शन घेतच आहोत. ओंकारेश्वर हे नर्मदा नदीच्या त्या बाजूला आहे, ज्याचं शिवपुरी म्हणून नाव आहे, आणि दुसरं ममलेश्वर म्हणून आहे, त्याचं विष्णुपुरी असं नाव आहे. आणि हे दोन्ही पण शिवलिंग अर्ध्या अर्ध्या स्वरूपात नदीच्या दोन्ही तीरावर आहेत. सो यांचं एकत्रित दर्शन हे ओंकारेश्वरचं संपूर्ण दर्शन मानलं जातं. श्री ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर येथे नर्मदा आरतीचं हे दृश्य, विहंगरम्य दृश्य पाहत असताना अतिशय डोळे भरून आले होते. 22 जानेवारी म्हणजेच श्रीराम जन्मभूमीचा उत्सव इथे साजरा केला जात होता. समोर सुंदर अशा दीपमाळ सजवल्या होत्या आणि इव्हनिंगच्या टायमाला पुजाऱ्यांच्या हातून नर्मदा नदीचं एका छोट्याशा घाटावरती पूजन चालू होतं. आणि समोर हा सुंदर व्ह्यू दिसत होता, ज्यामध्ये रामनवमीचं सेलिब्रेशन. कोई मन्नत मांगे, कोई माला फेरे, शीश नवाए फिरता, कोई डेरे डेरे. मेरे सर पे आसमां सा बाबा तेरा हाथ, मेरे लिए तो सबसे पहले मेरे भोलेनाथ. मेरे सर पे आसमां सा बाबा तेरा हाथ,